नमस्कार. तर आज आपण कर्जमाफीविषयी एक असं महत्त्वपूर्ण असं अपडेट पाहणार आहोत. तर कोणती कागदपत्रं लागतात कर्जमाफीची जो लाभ घ्यायचा असेल तर आजच हे काम करा. आजच हे कागदपत्र तयार ठेवा. तर मित्रांनो, तर कोणती कागदपत्रं लागतात तर ते पाहूया. राबवली जाणारी अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने राबवली जाणार आहे आणि या योजनेच्या शेतकऱ्यांना लाभ घेण्यासाठी काही कागदपत्र लागणार आहेत आणि काही महत्त्वाची अशी कामं करावी लागणार आहेत आणि त्याच्याचबद्दल सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. मित्रांनो, शेतकरी कर्जमुक्ती योजना राज्यामध्ये राबवण्यासाठी एक GR निर्गमित करण्यात आलेला आहे. याच्यानुसार राज्यामध्ये जिल्हा अधिकारी हे प्रत्येक जिल्ह्याचे त्या जिल्ह्याचे समन्वय असतील आणि त्यांच्या माध्यमातून त्या जिल्ह्यामध्ये पात्र शेतकऱ्यांच्या याद्या आणि अपात्र शेतकऱ्यांच्या याद्या याच्यामध्ये शेतकऱ्यांचं आधार प्रमाणीकरण, मॅपिंग, त्या संदर्भातील जनजागृती, शेतकऱ्यांचे ॲग्रीस्टॅक नोंदणी आणि सर्व बाबी पूर्ण पाडण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत आणि त्या अनुषंगाने प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक समिती गठीत करण्यात आलेली आहे आणि त्या समितीचा आढावा बैठका आता सुरू झालेल्या आहेत. मित्रांनो, या आढावा बैठका पार पाडल्या जात असताना याचा जो काही एक आढावा घेतल्यानंतर असं लक्षात आलेलं आहे की बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांच्या आधारला मोबाईल नंबर लिंक नाही. बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांचे अद्यापही ॲग्रीस्टॅक फार्मर ID निघालेले नाहीत आणि बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांच्या KYC झालेल्या नाहीत आणि या सर्व कारणामुळे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीमध्ये शेतकऱ्यांना 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदानाच्या वितरणाच्या समस्या निर्माण होऊ शकतात. शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र असतानासुद्धा त्यांची कर्जमाफीची प्रक्रिया पार पाडताना कुठेतरी अडथळा येऊ शकतो. मित्रांनो, याच्यासाठी जिल्हा अधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून आता एक अवरसेन दिलेले आहे की त्यांच्या संदर्भातील एक आव्हान देण्यात आलेले आहे. ज्या शेतकऱ्यांच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक नाही आणि अशाच आधार कार्ड मोबाईल लिंक करण्याचे आव्हान केलेले आहे, जेणेकरून तुमच्या आधार संलग्न मोबाईलवरती जर काही OTP वगैरे असतील त्या प्रक्रिया तुम्हाला पार पाडता येणार आहेत. बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांच्या बँकेमध्ये जे आधार दिलेले आहेत ते आधार लिंक नाहीत किंवा ज्या बँकेमध्ये आधार लिंक केलेले आहे त्या बँकेचे आधार मॅपिंग झालेले आहे. त्या बँकेचे खातं फ्रीज आहे का किंवा ते खातं कुठेतरी KYC नसल्यामुळे इनॲक्टिव्ह झालेले आहे का, ते आपलं खातं ॲक्टिव्ह बँक असलेले आधार लिंक करण्याचा प्रयत्न करा. आधार आपलं ज्यांच्याशी लिंक असण्याचा प्रयत्न करा. याचबरोबर शेतकऱ्यांची ॲग्रीस्टॅक नोंदणी बंधनकारक करण्यात आलेली आहे. स्वतः घर बसल्या 2 मिनिटांमध्ये शेतकरी आपली ॲग्रीस्टॅक नोंदणी करू शकता. जवळच्या CSC सेंटरवरती भेटून देखील आपली ॲग्रीस्टॅक नोंदणी करता येते. जे शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे किंवा ज्या शेतकऱ्यांचा अद्यापही ॲग्रीस्टॅकवरती फार्मर ID जनरेट झालेला नाही, अशा शेतकऱ्यांचे फार्मर ID जनरेट करण्याचे आवाहन केलेले आहे. ज्यांच्या व्यतिरिक्त एक महत्त्वाचा असा अंतिम टप्पा आहे तो म्हणजे मयत शेतकरी. ज्यांचे कोणाचे जे कर्जदार शेतकरी आहेत, प्रोत्साहनपर अनुदानासाठी असतील किंवा थकीत असतील, तर ते जर कर्जदार मयत असतील तर त्या मयतासाठीचे जे काही अर्ज देण्यात आलेले आहेत ते अर्ज, त्याच्यासोबत वारसाचा ठराव, या सर्व बाबी बँकेकडे पूर्ण करण्याचे सुद्धा आव्हान करण्यात आलेले आहे, जेणेकरून तुमची कर्जमाफी तुम्हाला मिळणार आणि अनुदान हे विलंब होणार नाही आणि प्रक्रियाही सुरू झाल्याबरोबर ताबडतोब तुम्हाला या बाबींचा लाभ मिळणार आहे. मित्रांनो, कर्जमाफीची जी प्रक्रिया पार पडली जात असताना आधार प्रमाणीकरण केलं जाणार आहे. अर्थात त्या पात्र शेतकऱ्यांच्या बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन केलं जाणार आहे. त्यांचे जिवंत असलेल्या शेतकऱ्यांना त्याचा लाभ घेण्यात येणार आहे. मयत शेतकरी जे असतील त्यांच्या वारसाचे बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन केलं जाणार आहे. या सर्व बाबी
आपल्या पूर्ण करून घेण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून आपल्या कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही. शेतकरी बांधवांनो, तर कसं वाटलं आजचं एक कर्जमाफी या संदर्भात खूप असं महत्त्वपूर्ण अपडेट. तर असेच आपले अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईबर करा. तर असेच आपल्याला दररोज नवीन नवीन अपडेट पाहायला मिळतील. आणि तर चला भेटूया अशाच नवीन व्हिडिओसह. धन्यवाद.